संध्याकाळी आम्हाला कळालं की 42 विद्यार्थी दुपारची आज सह्याद्री विद्यालय सह्याद्री शाळा आहे त्याच्यातले दुपारचे सत्रामध्ये जे पोषक आहार देण्यात आला त्या काहीतरी आंबट होते आणि त्याच्यामुळे काही लोकांनी खाल्ल्यावर त्यांना अनइझी फील व्हायला लागला, काही लोक वॉमिट करायला लागले। तर तातडीने प्रशासनाने त्या सर्व 42 लोकांना इथे येऊन ॲडमिट केलं। तर आम्हाला आता आम्ही सर्वांनी माहिती घेतली आहे, सर्वांची तब्येत चांगली आहे। एकाला डिस्चार्ज केला होता पण घरी जाऊन त्याला वॉमिट झाल्यावर परत त्याला येऊन ॲडमिट केलेलं आहे। 42 लोकांना महापालिका प्रशासनाने तत्पर तातडीने मालगावकर व त्यांची टीमचे मी आभारी आम्ही की त्यांनी तातडीने ॲम्ब्युलन्स पाठवली। आल्यावर 15-20 मिनिटात सर्वांचे ट्रीटमेंट सुरू केले आणि काही पुढे दुर्घटना किंवा गंभीर आजार होण्याच्या आधीच त्यांना सर्व क्युअर करून टाकलं। त्यांना इन्सुलिन जे पण काय अँटीबायोटिक्स किंवा काय द्यायचे आम्ही आज सर्वांनी आता पोलीस प्रशासनाकडे मागणी केली आहे। पालक ते तक्रार दाखलच करतायत, कारण जे पोषक आहार दिला जातो तो चांगला हायजेनिक द्यायला पाहिजे। शासनची नियम चांगले आहेत, त्याच्यात त्यांना चांगला खाणं द्यायला पाहिजे, चांगले प्रकारचे पैसे पण शासन देते, पण कुठेतरी निकृष्ट दर्जाचा जेवण त्यांना देण्यात आलेलं आहे। त्याचं हायजेनिक पद्धतीने जिथे बनवतात ते हायजीन आहे का नाही, ते जे पदार्थ वापरतात ते चांगले आहे का नाही याच्या बाबतीत आम्ही चौकशी करायला पोलिसांना सांगितलंय आणि पोलीस आता गुन्हा पण नोंदवून घेत आहेत। पण आम्हाला नक्की खरं, कारण शेवटी कळवा मुंबरा म्हणायला गेलो तर एवढा आहे का पेपर एक आणि करणारा दुसरा असतं। सध्या मक्तेदारीचं राज्य इथे चालू आहे, म्हणून आम्हाला संशय आहे की नक्की हे आहार पुरवणारा कोण आहे, नावावर आहे तो पुरवतो की जे दुसरं कोणतरी पुरवतं। काही लोकांची बातमी वेगळी आहे, म्हणून आम्ही पोलिसांना त्याची पण तपास यंत्रणा करायला सुरुवात केलेली आहे। पुढची भूमिका आता नेमकी काय? त्याचं ट्रीटमेंट चांगला व्हावा, शाळेने त्याचा कसं आहे नियमाप्रमाणे शाळेला दिलेला तो अधिकार आहे नेमणूक करायचा, तो शाळेने पुढच्या बाबतीत दक्षता घ्यावी आणि पिरियॉडिकली त्यांनी वेळोवेळी तिथले किचनवर व्हिजिट द्यायला पाहिजे। आम्ही आपल्या मार्फत सर्व शाळांना विनंती आहे की जिथे जिथे तर आहे तर पिरियॉडिक पद्धत चेक करायला पाहिजे। तो पदार्थ वापरतो, दाल बिल जे पदार्थ वापरतो तो कुठला वापरतो सडन चेक करायला पाहिजे। पाणी कुठला वापरतो, कारण आम्हाला माहिती पडलंय का तो किचन महात्मा फुले नगरला आहे, तर त्या परिसरात पाणी व्यवस्थित आहे का नाहीये, कुठून पाणी घेतो, त्या बाबतीत आम्ही आमच्या नगरसेवकाला पण तपासायला तिथे आता पाठवलंय गणेश कांबळेंना। हमारे न्यूज चैनल्स को सब्सक्राइब करें, लाइक करें, कमेंट्स करें, शेयर करें और घंटी का बटन प्रेस करें ताकि आने वाली हर वीडियो और अपडेट्स की नोटिफिकेशन आप सभी को मिलती रहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।